नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन एस जे फार्मा डाउनलोड केलं नसेल तर ते लवकरात लवकर डाउनलोड करा. कारण की आपल्या ॲप्लिकेशनवर फार्मासिस्ट नावाची एक टेस्ट सिरीज आहे, ती की जिल्हा परिषद तसेच बाकीच्या येणाऱ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे. 100 क्वेश्चन्स म्हणजे 60 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे आणि 40 क्वेश्चन आपल्या फार्मसीचे म्हणजे टेक्निकलचे, अशा 40 टेस्ट त्या टेस्ट सिरीजमध्ये आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहे तर ते सब्जेक्ट वाईज MCQ सुद्धा त्याच्यामध्ये सध्या मी ॲड करत आहे. त्यामुळे तुम्ही ती परचेस करू शकता. आज 15 ऑगस्ट दिवस आहे. 15 ऑगस्ट निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि 15 ऑगस्ट निमित्त विद्यार्थी मित्रांनो 20% ऑफ आहे आपल्या सर्व टेस्ट सिरीजवर, तर ते तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवस झाले विद्यार्थ्यांचा एक प्रश्न मला येत आहे मॅसेजच्या द्वारे, त्यानंतर कॉलद्वारे, तसेच विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम यूट्यूबवर कमेंटसुद्धा, की सर जे जिल्हा परिषद फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासाठी कोणते बुक्स यूज करायचे प्रिपरेशनसाठी. मग त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचे म्हणजे मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित आणि GK, तसंच आपल्या फार्मसीसुद्धा, ते सर्व या डिटेल या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर ते तुम्ही काय करू शकता, बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हे बुक तुमच्याकडे जर असतील तर तुम्हाला त्याच्यामधून प्रिपरेशन करायचं आहे, आणि नसतील तर तुम्ही मित्राचे वगैरे घेऊ शकता, किंवा पर्चेसिंग करायचं असेल तर पर्चेससुद्धा करू शकता. पण हे मस्ट बुक आहेत. कन्सेप्ट तुमचे क्लिअर असायला पाहिजे. आलं लक्षात? बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी जे ग्रामर आहे, मराठी ग्रामरचे 15 प्रश्न आहेत. तुम्हाला माहीत आहे, म्हणजे 30 प्रश्न म्हणजे 30 मार्क. हे 30 मार्क तुमचे गेले पाहिजे ना विद्यार्थी मित्रांनो, कारण की मराठी हा असा विषय आहे, तो जर जमला तर 30 पैकी 30 सुद्धा मार्क्स तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे काय आहे, स्कोरिंग काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट आहे. आणि याचं जर प्रिपरेशन तुम्ही 2 बुक्समधून किंवा 2-3 बुक्सपैकी कोणतेही एक बुक, मी तर 2-3 बुक मेन्शन केले, कोणत्याही एक बुकमधून जरी केलं तरी तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित त्याचं काय करू शकता, प्रिपरेशन करून पूर्णच्या पूर्ण मार्क घेऊ शकता. TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कोणतंही पॅटर्न असो, हे 2-3 बुक जर यूज केले किंवा याच्यातले एक कोणतेही यूज केलं, तुम्ही सगळे प्रश्न सोडू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये पहिला मराठी सब्जेक्ट आहे. मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे 2 महत्त्वाचे बुक्स आहेत, 3 आहेत. बघा इथं खाली एक दिलेलं आहे. एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे. हे जर बुक तुम्ही घेतलं, दुसरं कोणतेही बुक घ्यायचं काम नाही. एकदम सोपी लँग्वेज दिलेली आहे, कन्सेप्ट दिलेले आहेत, सगळे टॉपिक सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. सरळ सेवा भरती, मग ते TCS द्वारे असो, IBPS द्वारे असो, दुसऱ्या कोणत्याही कंपनीद्वारे असो, तर सगळे तुम्हाला काय करू शकता, याच्यामधून तुम्ही सगळं प्रिपरेशन करू शकता. काय परिपूर्ण मराठी व्याकरण, याच्यामध्ये MCQ सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि थेरी पार्ट सुद्धा डिस्क्राईब केलेला आहे व्यवस्थितरित्या. त्यानंतर जर तुम्हाला हे जर झालेलं असेल, तुमच्यापाशी ऑलरेडी असेल, तुम्ही वाचलेलं असेल, नवीन तुम्हाला अजून जास्त प्रिपेअर करायचं असेल, तर तुम्ही अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव हे जे आहे, ॲडव्होकेट डॉक्टर आशालता गुट्टे, बेस्ट बुक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आशालता गुट्टे यांचं सुद्धा बेस्ट बुक आहे. फक्त बाळासाहेब शिंदे यांच्यापेक्षा याच्यामध्ये काय शब्दसाठा जास्त दिलेला आहे. म्हणजे जी व्होकॅबलरी आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर अनेक शब्दांबद्दल अनेक शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लेखकाचे नाव वगैरे सर्व खूप जास्त प्रमाणात दिलं आहे. त्याच्यामुळे हे बुक सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. बेस्ट बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या दोघांपेक्षाही सगळ्यात खास जे बुक आहे, MPSCचे सुद्धा जे विद्यार्थी यूज करतात, ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सुगम मराठी व्याकरण व लेखन. तर हे काय आहे, थोडं किचकट जातं विद्यार्थ्यांना काय समजण्यासाठी. तर तुम्ही या वरच्या 2 बुकपैकी कोणतंही बुक जर घेतलं, बाळासाहेब शिंदे यांचं किंवा विद्यार्थी मित्रांनो आशालता गुट्टेचं, तर तुम्ही इझिली मराठीचा हायस्ट स्कोअर करू शकता. आलं लक्षात? बघा, बाळासाहेब शिंदे, आशालता गुट्टे किंवा मोरा वाळिंबे, तिघांपैकी कोणतंही एक बुक यूज करू शकता. पण मी प्रिफर करेल विद्यार्थी मित्रांनो बाळासाहेब शिंदे आणि आशालता गुट्टे आपल्यासाठी, सरळ सेवा भरतीसाठी, MPSC वाल्यांसाठी तर हेच आहे सुगम मराठी व्याकरण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश ग्रामरचे जे हे आहेत, बघा इंग्लिश ग्रामरमध्ये खूप विद्यार्थी काय खातात, मार खातात. म्हणजे जे 15 क्वेश्चन्स आहेत, 15 क्वेश्चन्सपैकी 10-11 क्वेश्चन्सपर्यंत पोहोचतात विद्यार्थी मित्रांनो. याचं मेन कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, व्होकॅबलरी. म्हणजे व्होकॅबलरी शब्दसाठा विद्यार्थ्यांचा खूप कमी आहे. ग्रामॅटिकली ते फॉर्म्युला करून किंवा काहीतरी ध्यानात ठेवून पाठ करून ग्रामर सोडवतील, एरर्स फाइंड करतील. पण विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय, व्होकॅबलरी, कारण की TCS IBPS व्होकॅबलरीवर जास्त प्रमाणात प्रश्न विचारतात. आलं लक्षात? त्यानंतर पॅसेज वगैरे सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. पॅसेजेस वगैरे याच्यामध्ये नाही आहेत सहसा, पण ग्रामर आणि व्होकॅबलरी खूप चांगल्या प्रकारे दिलेली या 2 बुकमध्ये. आणि 2 बुकमध्ये कोणते, या दोन्हीपैकी कोणतेही एक यूज करू शकता.
बघा, संपूर्ण इंग्रजी व्याकरण कोणाद्वारे लिहिलं गेलेलं आहे हे, तर लेखक बाळासाहेब शिंदे, म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं इंग्रजी ग्रामरचं बुक घेऊ शकता. लेटेस्ट एडिशन घ्यायचं आत्ताचं. ओके, आता हे एखादा जुनाही असू शकतो फोटो याच्यामधला, पण मी फोटो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे एम.जे. शेख यांचं युनिक अकॅडमीचं. ओके, एक नंबर बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये सुद्धा जसं आशालता गुट्टेमध्ये जास्त प्रमाणात व्होकॅब्लरी दिली, तसेच या इंग्रजी व्याकरण एम.जे. शेखद्वारे जे लिहिलेलं आहे याच्यामध्ये व्होकॅब्लरी खूप जास्त प्रमाणात दिलेलं आहे आणि सोप्या भाषेत सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. त्या दोन्हीपैकी कोणतंही एक जरी बुक तुम्ही व्यवस्थित जर केलं विद्यार्थी मित्रांनो, व्होकॅब्लरी जर व्यवस्थित केली, तर तुमचा चांगला स्कोअर येऊ शकतो. मग TCSद्वारे घेण्यात येईल, IBPSद्वारे की दुसऱ्या कोणत्याही कंपनीद्वारे. आला लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, मॅथ आणि रिझनिंग. बघा, सगळ्यात किचकट जाणारा जो सब्जेक्ट आहे आपल्या फार्मा विद्यार्थ्यांना, तर तो आहे मॅथ आणि रिझनिंग. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही बुक घेऊन डायरेक्ट बुकच्या मेथडनं सॉल्व्ह वगैरे करसाल तर तुम्हाला ते किचकट जाईल. ओके, पण जनरली जर बुक यूज करायचे असतील तर ते तुम्ही दोन यूज करू शकता. एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सचिन राजाराम ढवळे सरांचं, आणि दुसरं म्हणजे सतीश वसे सरांचं. यांचं बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही बुक्स आहेत. बघा, सचिन ढवळे सरांच्या याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमताचं एक बुक आहे. नंतर फास्ट ट्रॅकचं सुद्धा सतीश वसे सुद्धा बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ताचे सुद्धा चांगले क्वेश्चन 7-8 क्वेश्चन विचारले जातात, आणि मॅथमॅटिक्स सुद्धा तुम्ही यांचंच यूज करू शकता. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुकच यूज केलं तर चालेल का, तर माझं म्हणणं आहे की नाही. तुम्ही एखादा क्लास जॉईन करा, किंवा यूट्यूबवर फ्री अवेलेबल्स आहेत व्हिडिओ, म्हणजे मॅथमॅटिक्सचे सुद्धा, मॅथ आणि रिझनिंगचे सुद्धा TCS IBPS पॅटर्नमध्ये आलेले प्रश्नांचे स्पष्टीकरण सुद्धा यूट्यूबद्वारे सांगितले जातात. तर ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही बुकमधले काय करू शकता, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, म्हणजे तुमचा सराव होईल. आलं लक्षात. तर हे बुक तुम्ही यूज करू शकता. चांगले बुक्स आहेत. जर नसतील तर तुम्ही घेऊ शकता. सचिन ढवळे सरांचं आणि विद्यार्थी मित्रांनो सतीश वसे सरांचं मॅथ आणि रिझनिंगचे दोन्ही सुद्धा, म्हणजे आपल्या सरळ सेवा भरतीसाठी एकदम बढिया आहेत, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, इतिहासमध्ये प्राचीन, मध्ययुगीन वगैरे दोन्ही पण इतिहास काय करतात याच्यावर क्वेश्चन विचारतात. त्यानंतर भूगोलवर क्वेश्चन काही येत आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअरवर सुद्धा क्वेश्चन्स येत आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना, पंचायत राज वगैरे याच्यावर सुद्धा काही काही क्वेश्चन्स येत आहेत. तर याच्यामध्ये बघा, तात्याचा ठोकळा जर तुम्ही, एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही घेऊ शकता. याच्यामधून जे मेन टॉपिक्स आहेत, किंवा भूगोल झाला महाराष्ट्राचा, भारताचा, त्यानंतर इतिहासाचे सुद्धा काही टॉपिक्स, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे आपलं राज्यघटना आहे त्याचे सुद्धा काही टॉपिक्स, तर तुम्ही याच्यामधून बेस्ट करू शकता. आपल्याला का असं जास्त डिटेलमध्ये विचारत नाहीत. आलं लक्षात. हे जर तुम्ही घेऊन व्यवस्थित जर पेपरमध्ये विचारण्यात येणारे जे टॉपिक्स आहेत ते जर परफेक्ट केले तर तुम्ही इझिली याच्यामध्ये सुद्धा चांगला स्कोअर करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान जे आहे ल्युसेंटचं बेस्ट बुक आहे जीकेसाठी. हिंदीमध्ये दिलेलं आहे, पण एकदम चांगलं बुक आहे. याच्यामधले सुद्धा खूप जास्त प्रश्न पेपरमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. तर हे दोन बुक मी प्रिफर करेल विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानासाठी. एक म्हणजे आपला तात्यांचा ठोकळा, आणि दुसरं म्हणजे ल्युसेंटचं जीकेचं बुक. ओके, हे दोन बुक जर यूज केले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, तर याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर होऊ शकतं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणसाल मग सर करंट अफेअर याच्यामध्ये नसतं, तर करंट अफेअरसाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो काय करायचं. करंट अफेअरसाठी एक चांगलं यूट्यूब चॅनल कोणतंही सर्च करा, ज्यांचा व्हिडिओ म्हणजे मराठी भाषेत समजून सांगणारा एखादा कोणताही बघायचा एखादा चॅनलवाला. ओके, तर त्याचं जर तुम्ही रोजचं बघा, रोजच्या रोज 15 ते 20 क्वेश्चन ते डिस्कस करतात. म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे तर 15 ऑगस्टचे 10-15 क्वेश्चन, 16 ऑगस्टचे 10-15 क्वेश्चन. एक कोणतंही यूट्यूब चॅनल जर तुम्ही फॉलो केलं तर तेच परिपूर्ण फॉलो करायचं, त्याच्या बाहेर क्वेश्चन्सच जात नाही, ते चांगल्या प्रकारे सांगतात. तर एक कोणतंही यूट्यूब चॅनल तुम्ही करंट अफेअरसाठी काय करायचं, फॉलो करायचं. याच्यामधून करंट अफेअर होऊन जाईल तुमचं. कोणतेही तुम्हाला बुक घ्यायची गरज नाही, मला असं वाटत नाही बुक घ्यायला पाहिजे करंट अफेअरचं. सगळं एक यूट्यूब चॅनल कोणतंही चांगलं जर तुम्ही फॉलो केलं, रोज जर त्यांचा 15-20 मिनिटाचा एक व्हिडिओ जर रोज बघत असले तुम्ही सकाळच्या टाईमला, तर एकदम काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल तुमचं. आता विद्यार्थी मित्रांनो आहे नॉन टेक्निकल जातात. आता टेक्निकल सब्जेक्ट, मी तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टचे बुक्स डिस्कस करण्या अगोदर एक गोष्ट सांगतो. टेक्निकल सब्जेक्टचे बुक्स माझे जे आहेत, माझ्या मते एक म्हणजे डिप्लोमाचे सगळे बुक्स. ओके, डिप्लोमाचे सगळे बुक तुम्हाला वाचून काढायचे आहेत. मी अगोदर सुद्धा सांगितलं तुम्हाला की डिप्लोमाचे सर्व बुक जर तुम्ही वाचून काढले, कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असले, तर तुम्हाला कोणतेही दुसरे बुक्स यूज करायचं काम नाही. पण डिप्लोमाचे तुम्हाला सगळे बुक्स काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, एकदा तरी वाचून काढायचे. कारण की तुमचा डिप्लोमा झालेला असेल, त्याचे बुक जर तुम्ही एकदम कन्सेप्च्युअली वाचून काढले, कन्सेप्ट समजून घेतले, महत्त्वाचे टॉपिक जर रीड केले, तर तुम्हाला काही वाचायचं काम नाही. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये अवेलेबल असलेले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचे
काही बुक्स आहेत, जीपॅटचे काही बुक्स आहेत, ते 1-2 बुक मी तुम्हाला सांगतो, तर ते तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. त्याद्वारे सुद्धा तुमचं चांगलं कव्हर होऊन जाईल. स्टार्टिंगला आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, जे महत्त्वाचे बुक्स आहेत, जे तर तुम्ही जर वाचून काढले तर तुम्हाला कोणतेही दुसरे बुक्स काय करायचं काम नाही, बघायचं काम नाही. बघा, टेक्निकल सब्जेक्टसाठी बघा, फार्माकोलॉजी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट जो आहे फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, मग जिल्हा परिषद असो ही की येणारी कोणतीही भरती असो, तो म्हणजे फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन मॅक्झिमम क्वेश्चन विचारतात की या क्लासचा ड्रग कोणता आहे, या क्लासची कॅटेगरी कोणती आहे, याचा यूज कोणता आहे, ते आपल्याला क्लासिफिकेशनवरून सोडवता येतात प्रश्न. आणि क्लासिफिकेशनसाठी सर्वात जर बेस्ट बुक म्हणलं जर विद्यार्थी मित्रांनो, तर ते आहे के.डी. त्रिपाठी सरांचं फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. के.डी. त्रिपाठी सरांचं हे जर तुम्ही बुक घेतलं तर क्लासिफिकेशन दुसरीकडून कुठूनही करायचं काम नाही. सगळे का क्लासिफिकेशन तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजे. तुमचे 10 क्वेश्चन्स तर कुठेच गेले नाही विद्यार्थी मित्रांनो, फार्माकोलॉजीचे 10 क्वेश्चन्स क्लासिफिकेशन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते मग तुम्ही कोणतेही यूज करू शकता. एक फार्मसीसाठी डिप्लोमा इन फार्मसीसाठी एक TPS येत असतं बघा, टोटल फार्मसी सोल्युशन म्हणतो आपण त्याला, टेक्निकल फार्मसी सोल्युशन. हे ऑफिशियल बुक नाही, पण हे TPS आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल कोणती अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे समजा, तर अँटी ट्युबरक्युलर जे ड्रग आहे याच्याबद्दल मेन गोष्टी एकदम एनलिस्ट केलेल्या असतात, म्हणजे जास्त भारवड वाचायचं काम नाही. हे महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, ते एकदा वाचून काढायचं. मग फॉर एक्झाम्पल रिफाम्पिसिन हा ड्रग आहे. ओके. मग रिफाम्पिसिनबद्दल रिफाम्पिसिनची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, त्याचे साईड इफेक्ट महत्त्वाचे काय आहेत, एनलिस्ट केलेले असतात, म्हणजे थेरी वाचायचं काम नाही, एनलिस्ट. आलं लक्षात. नाही तर काही बुक्स आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण थेरी वाचावं लागतं आणि थेरीमधून जे महत्त्वाचा पॉईंट आहे तो आपल्याला काय करावा लागतो, काढावा लागतो. आलं लक्षात. तर या TPSमध्ये तसं नाही, काही पॉईंट जे असते एनलिस्ट केलेले असतात आणि म्हणजे हायलाईट केलेले असतात, डायरेक्ट बोल्ड लेटरमध्ये असतात, त्यामुळे ते आपण इझिली काय करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. त्यानंतर रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहेत का, ड्रग इंट्रॅक्शन काय आहेत का, आणि डोज, हे सगळं काय आहे प्रत्येक ड्रगचं. मग रिफाम्पिसिन असो, आयसोनियाझाईड असो, की कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममधला एखादा क्लोनिडिन असो, मिथाइल डोपा, सगळ्यांचं असं एकदम परफेक्ट दिलेलं असतं. तर ते तुम्ही काय करू शकता, मार्केटमधून घेऊन यूज करू शकता. त्याच्यामध्ये एकदम क्लिअर असे प्रत्येक ड्रगचे साईड इफेक्ट, इंट्रॅक्शन वगैरे असे दिलेले असतात आणि बोल्ड लेटरमध्ये असतात मेन. ओके. तर ते तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता माझ्या मते. ओके. ती जर यूज केली का नाही तर फार्माकोलॉजीचं तुमचं मॅक्झिमम कव्हर होऊन जाईल, क्लासिफिकेशन आणि हे साईड इफेक्ट वगैरे सगळे याच्यामध्ये TPSमध्ये. आणि थेरीसाठी जर बुक यूज करायचं असेल तर निराली प्रकाशनचं कोणतेही बुक यूज करू शकता, कोणत्याही ऑथरचं तुम्ही. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे यादव आणि दुबालचं तुम्ही काय करू शकता, बुक यूज करू शकता, किंवा बाकीचे सुद्धा बुक्स आहेत ते कोणते यूज करू शकता. तुम्ही म्हणसाल तर एवढा टाईम आमच्याकडे नाही. विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट प्रिपेअर असणं किंवा कन्सेप्ट क्लिअर असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता हे जर तुमच्यापाशी नाही तर शेवटी आपण 2-3 बुक्स केलेले आहेत, त्याच्यामधून मॅक्झिमम प्रिपरेशन होतं, तर ते सुद्धा आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. त्या अगोदर महत्त्वाचे पॉईंट्स बघा. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्यालाच आपण फोरेन्सिक फार्मसी म्हणतो किंवा फार्मसी लॉ आणि इथिक्स म्हणतो, न्यू एज्युकेशन रेग्युलेशननुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे 2 बुक्स मी तुम्हाला काय करेल, रेफर करील. 2 बुक्सपैकी कोणतंही जरी एक तुम्ही केलं ना तर PJचा प्रश्न याच्या बाहेरचा जातच नाही. आणि त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे टेक्स्ट बुक ऑफ फोरेन्सिक फार्मसी बाय CK कोकाटे अँड गोखले, हे जर तुम्ही यूज केलं ना बुक, तर याच्या बाहेरचा प्रश्नच जात नाही विद्यार्थी. एकदम डिटेलमध्ये एकदम चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पूर्ण PJचं दिलेलं आहे. आलं लक्षात. बघा, मी हे फक्त बुक्स सांगत आहे तुम्हाला यूज करायचे. ओके. मी तुम्हाला घ्याच असं म्हणत नाही, कारण की शेवटी मी तुम्हाला 2-3 बुक सांगत आहेत की जे थेरी प्लस MCQ सुद्धा तुमचे काय करून घेणार आहेत, प्रिपेअर करून घेणार आहे. पण ज्यांना 100% पास व्हायचं, 100% त्यांना हे करायचं, त्यांनी जरी दोन्ही जरी गोष्टी केल्या, म्हणजे हे बुक्स ॲज वेल ॲज ते बुक्स, तर ते सगळ्या प्रकारे काय होऊ शकतात, म्हणजे कॉन्फिडंट असू शकतात की आपण पेपर काढतोच. आलं लक्षात. त्यानंतर हे जे कुचेकर आहे यांचं सुद्धा तुम्ही बुक यूज करू शकता. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी एकदम इझी लँग्वेज आहे, चांगल्या प्रकारे समजेल आणि एकदम टॉपिक दिलेले आहेत महत्त्वाचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बायोकेमिस्ट्रीसाठी तुम्ही निराली प्रकाशनचं यूज करू शकता. कोणतं, महाडिक, जगताप आणि सपरे यांचं निराली प्रकाशनचं. ओके. हे न्यू एज्युकेशन रेग्युलेशननुसार काही ॲडिशन्स असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. एकदा वाचून काढलं की तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, इकडं कोणता सब्जेक्ट आहे, ह्युमन ॲनाटॉमी आणि बायोकेमिस्ट्री आणि क्लिनिकल पॅथॉलॉजी एक सब्जेक्ट आहे. ओके. तर याचे दोन्ही कोणतेही बुक यूज करू शकता तुम्ही. कोणतं, या तिवारी आणि तिवारी यांचं सुद्धा करू शकता, किंवा मग महाडिक आणि जगतापानी यांचं सुद्धा करू शकता. ओके. त्यानंतर ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीसाठी विद्यार्थी मित्रांनो बघा, भिसे आणि यादव बेस्ट बुक आहे. याच्या बाहेरचा प्रश्न जात नाही, किंवा
जे सिंपल क्वेश्चन्स असतात ना, याच्यामध्ये काय जास्त डिटेलमध्ये हे करायचं काम नाही. फक्त समजा जॉईंट कोणकोणते आहेत, जॉईंटचं क्लासिफिकेशन, त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये ब्लड व्हेसल्स आहेत समजा, त्याचे डिसीजेस वगैरे, त्यानंतर हृदयाचे डिसीजेस वगैरे, एकदम फक्त नाव माहीत पाहिजे तुम्हाला कशामुळे होतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये हार्टमध्ये कोणकोणते वॉल्व वगैरे आहेत, ट्रायकस्पीड, बायकस्पीड किंवा लेयर्स किती आहेत हार्टच्या, अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे प्रश्न फक्त एकदा वाचून काढले की तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजून जाईल. त्यामध्ये बाकी जर तुम्ही जर घेतलं विद्यार्थी मित्रांनो ह्युमन अनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये, तर बोन्सचे वेगवेगळे समजा जॉईंट जे असतात, जॉईंट हा जॉईंट कुठे आहे, समजा हिप जॉईंट कुठे आहे, ग्लायडिंग जॉईंट कुठे आहे, सायनोवियल जॉईंट कुठे आहे, अशा प्रकारचे प्रश्न हे विचारतात किंवा एक्झाम्पल्स विचारतात, आहे की नाही. तर हे तुम्ही कशातून, या ह्युमन अनाटॉमी आणि फिजिओलॉजी जे भिसे आणि भिसे यांचं बुक आहे याच्यातून तुम्ही करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फार्माकोग्नोसी आणि फार्मास्युटिक्स. बघा, फार्माकोग्नोसी तर सी.के. कोकाटे, चॅलेंज नाही, सी.के. म्हणजे गोखले, कोकाटे आणि पुरोहित यांचं जर बुक तुम्ही यूज केलं फार्माकोग्नोसीसाठी, तर याच्यामधले याच्या बाहेरचा प्रश्नच जात नाही. आता फार्माकोग्नोसीमध्ये काय करायचं आहे, याच्या बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली वगैरे, मेन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आणि युजेस ड्रगचे, याच्या बाहेरचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर फार्मास्युटिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, अशोक हजारे किंवा जुने जे ओल्ड होते फार्मास्युटिक फर्स्ट आणि सेकंड, कोणाचा आर.एम. मेहताचं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता या फार्मास्युटिक्समध्ये. आता सध्या फार्मास्युटिक्स एकच केलेलं आहे का नाही, सेकंड आणि फर्स्ट दोन्ही एकत्र केलेलं आहे नवीन एज्युकेशन रेग्युलेशननुसार. तर हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अशोक हजारे यांचं बुक यूज करू शकता. किंवा मग आर.एम. मेहताची तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्हाला हे घ्यायचं काम नाही, ते तुम्ही वाचून कन्सेप्ट क्लिअर करू शकता. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टॅबलेट बेसिक डेफिनेशन तुमच्या माहीत असायला पाहिजे. टॅबलेट म्हणजे काय, इलिक्झर म्हणजे काय, सस्पेन्शन म्हणजे काय, लिनिमेंट लोशनमधला फरक काय आहे, लिनिमेंट कुठे वापरायला चालतात, लोशन्स कुठे वापरायला चालतात, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आय ड्रॉप्सच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील, आहे का नाही, काही त्याच्याबद्दल एकदम प्रिकॉशन असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही ऑइंटमेंट बेस्ड वगैरे यूज कोणकोणते होतात त्याचे एक्झाम्पल्स वगैरे, आहे का नाही. त्यानंतर कोणकोणते इमल्सिफाईंग एजंट आहेत, सस्पेंडिंग एजंट्स आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स वगैरे. म्हणजे एकदम तुम्ही जर वाचून घेतलं आणि कन्सेप्ट आणि तुमचे हे जर एक्झाम्पल्स वगैरे ध्यानात असले तर असं डिटेलमध्ये काही याच्यावर जास्त प्रश्न येत आहे. ओके, फार्माकोलॉजीमध्ये सगळ्यात चांगले प्रश्न येतात आणि पीजेवर. बाकी तुम्ही एकदा वाचून काढलं आणि व्यवस्थित जर क्लिअर केलं सगळ्या गोष्टी, तर सगळं तुमचं काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोशल फार्मसी, HCP. आता सोशल फार्मसी हा न्यू सब्जेक्ट तुम्हाला माहीत आहे, ॲड झालेला आहे. याच्यामध्ये आपलं हेल्थ एज्युकेशनचा काही पार्ट ॲड केलेला आहे, त्यानंतर DSBMचा सुद्धा काही पार्ट ॲड केलेला आहे की नाही. आपण ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंटचा काही पार्ट्स याच्यामध्ये काय केलेला आहे, ॲड केलेला आहे. तर हे सुद्धा बुक तुम्ही निराली प्रकाशनचं भिसे आणि भिसे यांचं काय करू शकता, यूज करू शकता न्यू एज्युकेशन रेग्युलेशननुसार. त्यानंतर हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीचं विद्यार्थी मित्रांनो यादव आणि यादव यांचं किंवा निराली प्रकाश यांचं जुनं जरी बुक असेल तुमच्यापाशी काळे आणि काळेचं, तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे महत्त्वाचे बुक्स आहेत, सब्जेक्ट आहेत, त्यांचे जर डिप्लोमाचे बुक्स यूज करायचे असले तर तुम्हाला मी आता सांगितले, आणि डिप्लोमाचे जर बुक यूज केले तर दुसरे कोणतेही बुक्स यूज करायची गरज नाही. आता विद्यार्थी मित्रांनो हे सोडून तुम्ही काही विद्यार्थी म्हणतात सर सगळं एकत्र आलं पाहिजे असं काहीतरी सांगा. बघा, सगळं एका सब्जेक्टमध्ये परफेक्ट असेल, एकाच बुकमध्ये सगळ्या सब्जेक्टचं 10-12 सब्जेक्टचं, तर असं तर होणारच नाही, आलं लक्षात. कारण की एका बुकमध्ये असं सगळं तर भेटत नाही. त्यासाठी मी तुम्हाला काय करेल विद्यार्थी मित्रांनो, जीपॅडचं जर कोणतंही तुमच्याकडे बुक असेल जीपॅडचं, तर ते तुम्ही काय करू शकता, याच्यासाठी यूज करू शकता. त्याच्यामध्ये मॅक्झिमम कव्हर केलेलं असतं. आणि जे मी बुक्स यूज केलेले आहेत याच्यापैकी विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑब्जेक्टिव्ह फार्मसी किट म्हणून एक बुक आहे. याच्यामध्ये MCQs आहेत, फिलिंग द ब्लँक्स आहेत, त्यानंतर जोड्या लावा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आहेत. तर हे अनीस अहमद सिद्दीकी आणि सिमी सिद्दीकी यांचं बुक आहे. याच्यामध्ये MCQs सुद्धा दिलेले आहेत आणि थेरीचा पार्ट सुद्धा दिलेला आहे 12च्या 12 सब्जेक्टचा डिप्लोमाच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे ॲडव्हान्स एंट्रान्स गाईड फॉर फार्मसिस्ट एक्झाम हे सुद्धा बुक दिलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो MCQ दिलेला आहे. त्याचा ऑप्शन जे आहे आन्सर, करेक्ट आन्सर, त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन सुद्धा या बुकमध्ये दिलेलं आहे. तर हे बुक सुद्धा बिर्ला पब्लिकेशनचं आहे. हे तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. हे दोन्ही बुक बिर्ला पब्लिकेशनचे आहेत, तर ते दोन्ही तुम्ही यूज करू शकता. दोन्हीपैकी एक घेतलं तरी कव्हर होऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, तिसरं एक बिर्ला पब्लिकेशनचं बुक आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप फार्मसी बाय डॉक्टर मोहम्मद अली. मी सुद्धा यूज केलेलं आहे बुक, छान आहे जीपॅडसाठी सुद्धा. तर हे तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो थेरी पार्ट महत्त्वाचा 12च्या 12 सब्जेक्टचा, त्यानंतर MCQs विद्यार्थी मित्रांनो, फिलिंग द ब्लँक्स आणि पेअर वगैरे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या थेरी पार्टमध्ये टेबलमध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे एक बुक आहे कोणाचं, PV थोरात आणि ऋषिकेश सपकाळ या ऑथरचं. याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो 5500 क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये सुद्धा जे वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत पूर्ण स्टेट गव्हर्नमेंटच्या असो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये आलेले जे MCQs आहेत हे MCQच्या फॉर्मॅटमध्ये काय दिलेले आहेत क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर इथं दिलेले आहेत. तर हे बुक सुद्धा तुम्ही सरावासाठी काय करू शकता, यूज करू शकता. इझिली आपल्याला हे फ्लिपकार्टवर सगळे बुक Amazon फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेत सगळे, म्हणजे जे मी वर सांगितले स्पेशल ऑथरचे ते सुद्धा आणि खालचे ऑल इन वन हे सब्जेक्टचे सुद्धा. अजून एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल मी असे बुक्स घ्या सगळे एकत्र सब्जेक्ट असं म्हणत नाही. तुमच्याकडे जर डिप्लोमाचे जुने सुद्धा बुक्स असतील तर तुम्ही ते बुक्समधून काय करू शकता, प्रिपरेशन करू शकता. त्या बुक्समधलं जर क्लिअर तुम्ही कन्सेप्ट केले आणि व्यवस्थित जर मी यूट्यूबवर जे जे सांगतो हे टॉपिक करायचा, याच्यावर असा प्रश्न विचारतात, हे जर व्यवस्थित केलं तर विद्यार्थी मित्रांनो पेपर काढणं काहीही अवघड नाही. आपलं एक अल्टिमेट एम असायला पाहिजे कोणतं विद्यार्थी मित्रांनो, की आपले जे काय आहेत 15 क्वेश्चन्स मराठीचे आहेत, 15 क्वेश्चन इंग्रजीचे आहेत, 15 बुद्धिमत्ता गणित आणि 15 GKचे. या 60 पैकी विद्यार्थी मित्रांनो आपण जर 45 ते 50च्या दरम्यान जर प्रश्न उत्तर बरोबर घेतले, प्रश्नाचे उत्तर ओके, फॉर एक्झाम्पल 50 प्रश्न आपले तर 50 गुणला 2 म्हणजे हे झाले 100 मार्क विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात, 50च्या वर घेतलं तर खूपच चांगलं, काही प्रॉब्लेमच नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो नंतर आपल्या फार्मसीचे 40 पैकी तुम्ही बघा 34 ते 38च्या दरम्यान 40 पैकी म्हणजे मॅक्झिमम मार्क घ्यायचे, हे एम ठेवायला पाहिजे आपण. 34 ते 38च्या मधात जर घेतले विद्यार्थी मित्रांनो तर हे फॉर एक्झाम्पल 34 क्वेश्चन्स, 34 दोन्ही विद्यार्थी मित्रांनो किती आहे, हे सुद्धा 68 मार्क होतील. म्हणजे 100 आणि 68 168 मार्क होतील आणि 168 मार्कवर रिझल्ट तुमचा येऊ शकतो. 160च्या वर जर तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल टोटल 100 पैकी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 80च्या वर जर क्वेश्चन्स बरोबर घेतले तर तुमचा इझिली रिझल्ट येण्याचे चान्सेस 100% आहेतच. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता मी बुकची लिस्टसुद्धा सांगितलेली आहे. अजून याच्यामध्ये जर काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही मला विचारू शकता. ॲज वेल ॲज या सगळ्या सब्जेक्टचं एकत्रीकरण करून आपण काय केलेलं विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज काढलेले आहेत, सगळ्या सब्जेक्टचे प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला समजेल की या टॉपिकवर हा प्रश्न आला म्हणजे आपल्याला या टॉपिकमध्ये अजून असं वाचायचं आहे किंवा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता एक आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर ॲक्ट होणाऱ्या ड्रगमध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत. या अँटी हायपरटेन्सिव्हवरचे आपण सगळे क्वेश्चन्स काय केले, डिस्कस केले, टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत. तर तुम्हाला समजून जाईल की बाबा अँटी हायपरटेन्सिव्हवर असा प्रश्न येऊ शकतो, तर मग अँटी अरेथमिकवर पण असा कसा येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही काय करा, आपली टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. आलं लक्षात, फार्मासिस्ट नावाची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आपल्या SJ फार्मा ॲप्लिकेशनवर. ओके, तर तुम्ही SJ फार्मा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि टेस्ट सिरीज काय करू शकता, घेऊ शकता. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.